तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्र 30. आपण मुंबईवरून आहे. आपण आज एकदम साध्या पद्धतीने आपण आज मस्तपैकी भुर्जी बनवणार आहे. तर जे भुर्जीला जे साहित्यामध्ये आपण ऑलरेडी घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी. आपण त्याला मस्त धुवून घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सपोर्ट करा, ज्याचं नाव आहे राकेश मित्र 30. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला हा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तुम्हाला दाखवतो मी काय काय साहित्य घेतलं भुर्जी बनवायला. तर चला, मी या 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, 2 मोठे कांदे घेतलेले, एक टमाटर घेतलेला आहे. पण आपले जी आपण जी भुर्जी बनवणार आहे ती फक्त 4 ते 5 अंड्यासाठी. पण कांदा पण बघा किती मोठे कांदे, बघा कांदे मोठे आहेत. आणि आपण टमाटर एकच घेतलेला छोटा आहे. आणि बघा या 5-6 मिरच्या, त्यातल्या आपण 1-2 मिरच्या कमी करेल का आपल्याला समजा आपल्याला मिरच्या आपल्या किती करून आहे. तर तुम्ही हा ब्लॉग आपला छोटा असणार आहे, नक्की तुम्ही लास्टपर्यंत बघा. तर पहिला आपण एक कांदे कापून घेऊया आणि मग मिरच्या, नंतर मग आपण टमाटर घालू. तर आता आपले दोन्ही कांदे आपले चिरून होत आहे. पण आपले 4 ते 5 आपल्याला अंडी आपल्या याच्यामध्ये टाकणार आहे ना आपण. आता पहिला बघा कांदा किती होतं त्या हिशोबाने आपण 4 किंवा आपण 5 अंडी टाकणार आहे आपण याच्यामध्ये. आणि बघा आपला कांदा बारीक कापून झालेला आहे. बघा मस्त की कांदा बारीक कापून झालेला आहे. आता आपल्याला घ्यायच्या मिरच्या, ज्या आपण साईडला मिरच्या आणि टमाटर ठेवले आहे. आता आपण मिरच्या बघणार आपल्याला किती लागणार आहे ते आपण करून आहे. पण आपण घेतल्या एवढ्या मिरच्या आहे बघा, 6 ते 7 मिरच्या आहे. पण आपण त्या कापल्यानंतर बघणार आपल्याला किती कमी करायची, त्यातला आपलं 2 कमी करायचे, आपले 1 कमी करायचे आपण समजेल आपल्याला. तर आपण घेऊया तर मिरच्या कापा. मिरच्या घेतल्या पहिले आपण 4 मिरच्या पहिले कापून बघूया किती होतं आपलं तिखट ते. आपण आपल्या माझ्या इच्छेनुसार मी फक्त 5च मिरच्या घेतलेल्या आहे. आणि बघा मिरच्या पण कांदा पण एकत्र केला आहे. फक्त आपले टमाटर आपल्याला नंतर मिक्स करायचं आहे. कारण कसं आहे, पहिला कांदा आणि मिरच्या मस्त कढईमध्ये मस्त की लाल होऊन द्यायचं आहे तेलामध्ये. तर आता आपण पहिल्या प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा आणि हे, आणि मग आपण टमाटर कापायला घेऊया. तर आपण आता कांदा आणि मिरच्या आपण जे कापलेल्या त्यात आपण एकत्र केल्या का प्लेटमध्ये. पण आता आपला टमाटर आहे ना तो आपल्याला कापायचा याच्यावरती. म्हणे मी बोलत मिक्स नको व्हायला, म्हणून कांदा आणि मिरच्या वेगळ्या केल्यानंतर टमाटर आपण कापून घेऊया. म्हणजे आपल्या नंतर रेसिपीसाठी आपल्याला बरं पडेल डायरेक्ट फोडणी द्यायला. तर चला आपण टमाटर घेऊया कापायला आपण. आणि मी एकच टमाटर घेतला आहे. टमाटर आपल्याला बारीकच कापायचं आपल्याला. बोला चला आज आपण एक छोटीशी रेसिपी घेऊन येऊया तुमच्यासमोर. पण झटपट रेसिपी आहे ही. पण आपले तर सगळे आपले कॉमेडी व्हिडिओ असतात, काय आपली गाणी असतात, काय आपले डायलॉग असतात. तर बोला चला आज एक छोटंसं आपण एक रेसिपी घेऊन येऊया. सकाळ सकाळ आपण टिफिनला बनवत आहे ना, तर झटपट बघा असतं आपल्या टिफिनसाठी. तर बोला चला आपण एक छोटीशी रेसिपी पण आज आणूया आपल्या चॅनलवरती. बघा टमाटर पण कापून झाले, माझा कांदा मिरच्या पण कापून झाल्या आहे. तर आपण आता किचनमध्ये आलो. आपण पहिली कढई बघा मस्त धुवून घेतली. कढई आपण धुवून घेतली. आपण त्या कढईमध्ये आपण बनवणार आहे आपली भुर्जी. आपण आता अंडी पण काढून घेतलेली आहे. जरा कढई चांगली लाल होऊन द्या मस्तपैकी. आता तेल टाकून घेऊया आपण. मस्त तेल टाकून घेऊया आपण. तेल टाकलं आहे. आणि बघा आता आपण अंडी घेतलेली 5. तर बघा आपण पहिला 4 अंडी का 5 अंडी लागते आहे. आणि आपलं सर्व साहित्य पण रेडी बघा.
कांदा मिरच्या अंडी आपण टमाटर बारीक करून घेतला. मी परत त्यात एक टमाटर घेतला अजून कमी पडला म्हणून. तर आता तेल गरम झालं चांगलं. आपण तेलामध्ये पहिलं आपण आता कांदा आणि हे सोड्या आपण पहिलं अंडी साईडला काढूया, नाही तर अंडी फुटून जायची त्यामध्येच. चला आता आपण कांदा आपण डायरेक्ट त्याच्यात सोड्या. Later. त्याला मस्त पलटत राहायचं थोडं जरा लाल होतपर्यंत. मी एकदम साधा सिंपल बनवणार आहे. आपल्याला जो आपण जो मेन बनवत असतो बुधवारचं रविवारचं शनिवारचं, तर आपलं एकदम साध्या पद्धतीने आपण बनवत आहे. पण नक्की सांगा तुम्हाला आपली नंतर ही आपली छोट्या आपला रेसिपी आपली तुम्हाला कशी वाटली. बघा एकदम थोडंसं मी मीठ टाकत आहे, कारण कांदा ना त्याने लवकर लाल होतो. म्हणून एकदम थोडंसं आपण मीठ टाकलं आपण, म्हणजे कांदा लवकर लाल व्हायला. हे आता तुम्हाला तर माहीतच असेल, आपल्या बहुतेक आपल्या ताईंना माहीतच असेल. म्हणून बघा मी पण जरा थोडा मीठ घेतलं आहे, म्हणजे आपला कांदा लवकर लाल व्हायला. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने रेसिपी बनवत असतात वेगवेगळ्या. ही माझी वेगळी पद्धत आहे. आता आपला कांदा आपलं हे पण व्हायला मस्त की मॅश पण झाला आपला कांदा चांगला. आणि जरा 2 मिनिट ठेवूया आपण, 2 मिनिटं जरा. आपण मसाला घेतला आहे, लाल मसाला, आपली हळद आहे आणि मीठ आहे. आणि आता आपण टमाटर पहिला आपण जरा मसाला टाकून घेऊया. आपल्या बाहेर आपण मसाला टाकून घेऊया आपण तिखट व्हायला. त्याच्या अगोदर आपण 5 पण मिरच्या टाकलेल्या आहे, पण आपण जरा थोडा हलकाच मसाला घेऊया. तर वरून हळद टाकत आहे मी. आणि परत आपलं मीठ आहे, आपलं मीठ कमी टाकायचं आपल्याला आता, कारण खारट नको व्हायला जास्त. ऑलरेडी थोडं पहिलं मी मीठ टाकलेलं चवीनुसार. तर आपण परत मॅश करायचं चांगलं आता. चांगला आपण याला मॅश करून घेऊया. मग आपण हे टमाटर कापून ठेवलेले आहे ते आपल्या टाकायचं आहे. तर आता आपण घेऊया हे टमाटर त्यात टाकायला. मस्त हे पण मॅश करायचं आपल्याला चांगलं एकदम. मी मॅश करतो, आपण चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. मॅश झालं आहे, चांगलं मॅच झालं. आता आपण यात अंडी सोडूया, म्हणजे अंडी आपण टाकी आपण यात फोडून. तर बघा अंडी पण वाट बघत आहे इथं कधीपासून. मी 5 अंडी घेतली. तर आपण बघूया आता अंडी आता पहिले किती यात टाकायची आपल्या ती. तर चला आपण घेऊया पहिली तर अंडी त्यात फोडायला. घेतले यात फोडून टाकायला. अंडी फोडून टाकली आपण. 5 अंडी टाकलेली आहे बघा. 5 अंडी आपण फोडून टाकलेली आहे. चांगलं पहिले मॅश करून घेऊया. असं चांगलं मॅश करूया याला आपण. मस्त मॅच झालं आहे. आता हे आपण 2 मिनिटं जरा मसाला शिजायला ठेवून द्यायचं आपण. पहिले एकत्र करूया. आपण याला तसं 2-3 मिनटं आपण जरा शिजायला ठेवूया. जरा आपण ठेवूया जरा 2-3 मिनटं, म्हणजे लवकर होऊन जाईल. झाकण काढूया. आपण 2-3 मिनटं आपण ठेवलेलं आपण. बघा इथं हे झालेलं आहे. आपली आता भोजी झालेली आहे. तर नक्की सांगा तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली, आणि नक्की तुम्हाला आपली रेसिपी आवडली तर
आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आणि मग शेअर करा, आणि नवीन चॅनल असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नावच आहे राकेश मेहते 30, आणि मी असतो ते मी पण असताना पाहिजे. तर बघा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पण फायनली आपली आता भुर्जी झालेली आहे बनून. बघा मस्त भुर्जी झालेली आहे. पण आपला छोटाच ब्लॉग आहे. मी बोलत चलाच काहीतरी आपण एक ब्लॉगमध्ये रेसिपी काहीतरी आपण आणि आज म्हणून सकाळ सकाळी मी भुर्जी घेतलेली बनवायला बोलत ती रेसिपी दाखवूया तुम्हाला. मी जे साहित्य घेतलेलं 2 कांदे होते. या भुर्जीमध्ये साहित्य लागणार होतं ते मी घेतलेलं. आपले 2 कांदे होते, 5-6 मिरच्या होत्या, आणि एक टमाटर होता. टमाटर कमी पडला म्हणून परत मी अजून एक एक्स्ट्रा टमाटर घेतला. त्याला आपण लाल मसाला टाकला, त्याला आपण हळद टाकली, आणि आपण त्यात मीठ टाकलं आहे. तर आपलं ह्या भुर्जीमध्ये एवढी आपली त्यात जे लागणारे पदार्थ मी टाकलेलं होतं. आणि नक्की सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला, आपला ब्लॉग. नक्की तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर मग परत एकदा लाईक करा आणि शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला आपण असंच काही ना काही आपण रेसिपी घेऊन ये आपण बनवत. तर हा ब्लॉग तुम्ही बघा. मी नंतर चांगला अजून एक ब्लॉग घेऊन येईल काही ना काही रेसिपी बनवायला. तर चला बाय सर्वांना.